सुप्रभातम सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? आपल्याला काय काय अनुभव येतात ते आम्हाला कमेंटद्वारे बरेच जण कळवत आहेत. तसं बाकीच्यांनी पण कळवा. बरेच जण अटेंड करत आहेत, तर सर्वांनी आपले अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवा. आज आपण आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करणार आहे. तर ओढणीच्या हालचाली नीट जमत नव्हत्या असं आज आपण त्या पुन्हा दाखवणार आहोत. तर मागेपर्यंत हात तुमचे आज नक्की जातील. तर सुरुवात करूया आपण योगाभ्यासाला. सांगितलेल्या पद्धतीने पूर्ण पाठ आपली टेकलेली पाहिजे भिंतीला आणि या पद्धतीने बसायचं आहे. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना आपण म्हणणार आहोत. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. दंडस्थितीमध्ये यायचं. दंडस्थितीमध्ये या. यामध्ये आता आपण हातांच्या हालचाली करणार आहोत. आधी आपल्याला हातांची हालचाल आपण ओढणी न घेता आधी करणार आहोत. म्हणजे मग तुम्हाला ओढणी घेऊन कशी करायची, मागेपर्यंत हात काही जणांचे जात नव्हते ते जायला लागतील. तर दोन्ही पायामध्ये आपल्याला हवं तर थोडंसं अंतर घ्या. शोल्डर इतकंच अंतर घ्या. खूप अंतर घेऊ नका, थोडं कमी कर. पावलं एकमेकांना समांतर ठेवायचे. पावलं एकमेकांना समांतर ठेवा. बाहेरच्या बाजूला आलेले आहेत पावलं, समांतर येऊ देत. आतल्या दिशेने वळवून घे. थोडीशी पावलं आतल्या दिशेने वळवून घे. हां, एकमेकांना समांतर. हात खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. आता आपले हात शोल्डरमधनं आपल्याला पुढच्या बाजूनी अंगठा बाजूला करा आणि मग अंगठा मागे न्यायचा आहे पूर्ण मागच्या बाजूनी. ह्या पद्धतीने हातांची हालचाल करायची. तर पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी पूर्ण शोल्डरमधनं हात वळवायचे. हात सरळ ठेवायचे कोपरामध्ये आणि पूर्ण शोल्डरमधनं वळवा. फक्त शोल्डरमधून हालचाल झाली पाहिजे. बाकी सगळं शरीर स्थिर ठेवायचं आहे आणि शोल्डरच्या तिथे जो ताण येतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मागे न्यायचे. हाताची बोटं सैल सोडायची आहेत आणि परत पुढे आणायचे. हा अंगठा बाजूला घ्या. चारी बोटं जुळलेली. ह्या पद्धतीने करा. रिपिटेशन्स करायचे आहेत त्याच्या. पूर्ण वळवायचं आहे हात आणि मागच्या दिशेने पण वळवायचं आहे. पुन्हा वळवा. आता पूर्ण मागच्या दिशेने वळवा. अंगठा जास्तीत जास्त मागे. पूर्ण तळवा मागच्या बाजूला जाईल. ह्या पद्धतीने जेवढं झेपेल तेवढं करा, कारण सवय नसेल तर थोडासा ताण येण्याची शक्यता आहे. आता सावकाश हात खाली घ्या. ह्या पद्धतीने ही हालचाल नीट लक्षात ठेवा. या पद्धतीने ओढणी हातात घेऊन आपण हालचाल केली की आपले हात मागे जातील. थांब, आत्ताच नको घेऊ, आधी ती दुसरी हालचाल आपण करून घेऊ या हाताची. आता हात जे आहेत ते कोपरं खांद्याच्या रेषेमध्ये येतील. ह्या पद्धतीने 90 डिग्रीचा कोन करून वरच्या वरती घे. हात वर हे घे ना, वरच्या. आता हाताची कोपरं जी आहेत खाली नको ढकलू.
हां, बरोबर सरळ रेषेमध्ये कोपरापासून या कोपरापासून त्या कोपरापर्यंत आणि 90 डिग्री दिसलं पाहिजे. हात वरचा जो अर्धा भाग आहे हाताचा तो थोडा मागे घे, म्हणजे 90 डिग्री दिसेल. हां, नाही तुझं कोपरं खाली आलीत, कोपरं. हां हां, बरोबर. हां, ह्या पद्धतीने राहिली पाहिजेत. आता कोपरातून आपल्याला हात खाली न्यायचे आहेत आणि कोपरातून वर न्यायचे आहेत. त्यावेळेला शोल्डरची हालचाल आणि कोपरांमधनं हालचाल होईल. आता कोपरातून हात खाली वाकवायचे आहेत, कोपरं वरती येऊ देऊ नको. हां, आता कोपरातून मागे न्यायचे, सावकाश हालचाल करायची आहे. थोडीशी मूवमेंट, एकदम सावकाश पण नको, मागे न्या. हां, आता पुढे आणा. एक रिदम राहू देत. थोडा ह्या हालचालीमध्ये आपल्याला अगदीच सावकाश करून चालत नाही. ही हालचाल थोडा रिदम याच्यामध्ये ठेवायला लागतो, तर ती हालचाल बरोबर जमते. कोपरं पुढे आणू नको, कोपरं आहे त्या तिथे स्थिर ठेवून तिथूनच हालचाल करायची. थोडी करायला चॅलेंजिंग आहे, पण ह्याचा खूप चांगला उपयोग तुमच्या शोल्डरच्या जॉईंटसाठी होणार आहे. पुन्हा मागे न्या, पुन्हा खाली. हाताचे तळवे जे आहेत ते सरळ राहू देत, ते खाली झुकलेले आहेत तुझे, त्या रेषेमध्ये राहू देत. आणि त्याबरोबर ह्याची पण हालचाल होऊ देत, मनगटाची पण हालचाल होऊ देत खाली येताना. कोपराची, मनगटाची आणि शोल्डरची, ह्या तिन्हीची हालचाल बघा याच्यामध्ये होते. हां, आता बरोबर आहे. आता सावकाश हात खाली घ्यायचे. ह्या तिन्हीही जॉईंट्सची हालचाल याच्यामध्ये होते बघा. आपले जे जॉईंट्स असतात त्याच्यामधनं वायू वाहत असतो आणि ते ऊर्जाही वाहत असते तिथून. तर ती ऊर्जा व्यवस्थित वाहिली नाही तर मग तिथे सूज येणं वगैरे होऊ शकतं. सांधे आखडले जाऊ शकतात. त्या सांध्यांची मूवमेंट चांगली असेल याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं वहन व्यवस्थित होत आहे. जर ते खांदे काहीही कुठलेही सांधे जर आखडले गेले किंवा सूज आली तिथे, तर स्टिफनेस आला तर किंवा मोबिलिटी कमी झाली, तिथली चलनवलन कमी झालं, तर त्यासाठी म्हणून सांध्यांच्या हालचाली ह्या करत राहणं. जसं आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो तसं हे आपल्या शरीराला सर्व्हिसिंग करत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग आपलं शरीर हे 100 वर्षापर्यंत शरीर हे सगळे अवयव दिलेले आहेत, त्यांचं आयुष्य 100 वर्षापर्यंत दिलेलं आहे, तर ते आपण लवकर बिघडवून टाकतो. तर त्यासाठी ह्या हालचाली आवश्यक आहेत, कारण हल्ली शारीरिक हालचाली फार कमी झालेल्या आहेत आपल्या. आता आपण ओढणीच्या साह्याची जी हालचाल आपल्याला जमत नव्हती ती आपण करूया. आता आज सगळ्यांना जमेल. सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा जमल्यानंतर, कारण तुमच्या कमेंट आल्या नाहीत तर आम्हाला कळणार नाही की तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते, कारण प्रत्यक्ष क्लास नाही आहे हा. त्यामुळे कमेंटमधनंच आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. तर त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा, व्हॉट्सअप ग्रुपला लिहा, आपल्या यूट्यूबला कमेंट आहेत तिथे लिहा. आता पावलं एकमेकांना समांतर ठेवा. आता हात खाली घे, आधी खाली घे, खाली घे. हां, आता खालून आपल्याला मागे न्यायचे आहेत ना. आता बघा, आपण जी मागे न्यायची जी हालचाल केली होती हाताची, हात सरळ ठेवून, तीच हालचाल ह्याच्यामध्ये ओढणी मागे नेताना करायची. म्हणजे मग हात बरोबर मागे जाणार आहेत. आता नाही, मागे हात वरती न्यायचे आणि मागे न्यायचे. आता हीच हालचाल करत, म्हणजे आपण अंगठा जो मागे नेऊन हालचाल केली होती तीच हालचाल इथे शोल्डरची करायची आहे. आता पुन्हा पुढे येताना आपण जी पुढची हालचाल केली होती, खांद्यामध्ये हात सरळ ठेवून अंगठा खाली नेण्याची, तीच हालचाल इथे करायची आहे. म्हणजे त्या शोल्डरमधनं ती हालचाल होते बघा. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुमचा कोपरासुद्धा सरळ राहणार आहे. हाताचा कोपराही वाकला जाणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला ही हालचाल जमेल. मागेपर्यंत तुम्ही ओढणीनी हालचाल करू शकाल.
तुम्हाला ही हालचाल जमली की नाही ते नक्की आम्हाला कळवा. पुढे येताना अंगठा खाली येणार आहे आणि मागे जाताना अंगठा मागच्या दिशेने वळणार आहे आणि त्याचबरोबर शोल्डरमधनं आपल्याला एक चांगला ताण ह्याच्यामध्ये त्यावेळेला आपल्याला शोल्डरचे स्नायू, पाठीचे स्नायू, मानेचे स्नायू या सगळ्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे आणि शोल्डर जॉईंट जो आहे त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. अतिशय छान ही हालचाल जमते आपल्याला करायला. आणि आपल्याला कधी ही हालचाल तुम्ही करत राहिली कधी तुम्हाला फ्रोझन शोल्डर होणार नाही, कधी मानेचा त्रास होणार नाही, पाठदुखीचा त्रास होणार नाही. जे बैठं काम करतात त्यांनी खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा ही हालचाल करू शकतात. थोड्या वेळ दर 1-2 तासांनी मानेच्या हालचाली, खांद्यांच्या हालचाली आणि ही बसल्या बसल्या खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा ही हालचाल तुम्ही करू शकता. हात खाली आणायचे, हालचाल थांबवायची आहे. आता आपण अजून एक हालचाल बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बाटलीचा आधार घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपले हात जे आहेत ते मागे पकडले जात नाहीत गोमुखासन करताना. तर त्याच्यासाठी ही हालचाल केली तर ते गोमुखासनसुद्धा जमू शकतं आणि मानेचे स्नायू, खांद्यांचे स्नायू, मानेचा सांधा, खांद्यांचा सांधा आणि मानेला जो स्टिफनेस येतो सारखी मान पुढे घेऊन तो सुद्धा ह्याच्यानी निघून जायला मदत होते. मानेचे स्नायूसुद्धा मोकळे होतात. तर यामध्ये आपल्याला एक हात मागे न्यायचा आहे, एक हात पुढून मागे बाटलीला पकडायचा आहे. तर आता मागे बघा हात लपेटून घेतलेला आहे, त्या हातामध्ये बाटली द्यायची. मग त्यानंतर तो हात वरती न्यायचा आणि दुसऱ्या हाताने परत ती बाटली पकडायची. ह्या पद्धतीने हालचाल करायची आहे. आपला कोपरा जो आहे तो जास्तीत जास्त इथे मागे जातो बघा आणि हाताचे स्नायूसुद्धा वरच्या दिशेने ताणले जातात. कोपरा हा मागे जातो कानाच्या. मान सरळ ठेवायचा प्रयत्न करा. मान सरळ राहू देत. हां, बरोबर. मान खाली वाकू द्यायची नाही आहे, म्हणजे मग तो ताण बरोबर तुम्हाला जाणवेल आणि सगळ्या खांद्याचे स्नायू मोकळे होऊन जातील याच्यामध्ये. खांद्याच्या स्नायूंवर जो ताण आला होता तो सगळा निघून जाईल बघा. हे पण तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या करू शकता. याला तुम्हाला काही लागत नाही. घरात प्रत्येकाच्या बाटली असते आणि या बाटलीच्या मदतीने बाटलीमध्ये पाणी भरून घ्यायचं. ती बाटली रिकामी ठेवायची नाही, म्हणजे मग ती हालचाल व्यवस्थित होते आणि एक प्रकारचं ट्रॅक्शनसुद्धा तुम्हाला मिळतं याच्यामध्ये. करायला अतिशय सोपी अशी ही हालचाल आहे. कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही आहे ह्या सगळ्या हालचालींमध्ये. आपलं संथश्वसन चालू आहे. कुठे कुठे ताण येतो आहे बघा. अगदी पूर्ण मानेचे स्नायू पूर्ण मोकळे होतात, खांद्यांचे स्नायू मोकळे होतात. जे आपलं दिवसभर हात असा समोर लॅपटॉपवर असतो, आपण हात वरतीच करत नाही आताच्या काळामध्ये. त्यामुळे आपल्या हातामध्ये जे आखडून गेलेले असतात हे स्नायू ते सगळे मोकळे होतात बघा इथे. याच्यामध्ये कोपरांची पण हालचाल होती आहे, शोल्डरची हालचाल होती आहे, त्यानंतर आपल्या घोट्याची रिस्टची हालचाल होती आहे. मनगटाची आपल्या इथे हालचाल होती आहे. अतिशय छान वाटतं याच्यामध्ये. सावकाश हालचाल थांबवायची आहे. आता आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये जेवढं अंतर घेता येईल तेवढं घ्या तुम्ही. अजून वाढवलं तरी चालेल. हां, आता पावलं जी आहेत ती बाहेरच्या दिशेने आपल्याला वळवायची आहेत. ह्याच्यामध्ये पायाची स्नायूंची ताकद वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. आपले जे इनर मसल्स असतात थाईसच्या तिथले, तर त्याच्यावर सुद्धा काम होणार आहे. पोटऱ्यांवर काम होणार आहे. गुडघ्याचा जो सांधा आहे तर गुडघ्यावर सुद्धा ह्याच्यामध्ये काम होणार आहे. फक्त ज्यांना गुडघेदुखी असेल त्यांनी सांभाळून करा. ह्याच्यामध्ये आपण काही हाताच्या मुवमेंट्स करणार आहे, त्यावेळेला आपल्या शोल्डरची पण हालचाल होणार आहे. तर एवढे सगळे सांधे ह्याच्यामध्ये वापरले जाणार आहेत. तर त्या हालचाली आपण आधी करूया. तर
आपल्याला आधी म्हणजे हात जे आहेत ते पुढे एकमेकांमध्ये गुंफवून घ्यायचे. हाताची बोटं खाली आण, हात खाली आण. हां, आता आपल्याला जेव्हा गुडघ्यातून आपल्याला 90 डिग्रीचा कोन करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला स्कॉट्ससारखी पोझिशन करायची आहे, पण स्कॉट्स नाही आहेत. स्कॉट्ससारखी पोझिशन करायची. त्यावेळेला आपल्याला दोन्ही हात वरती न्यायचे आणि पुन्हा गुडघे सरळ होताना आपल्याला हात खाली आणायचे. कोपरामध्ये हात सरळ ठेव, कोपरामध्ये वाकलेले आहेत. हां, कोपरामध्ये सरळ ठेवूनच करायचे, कोपरामध्ये सरळ ठेवूनच खाली यायचं आहे. तो ताण बरोबर बसला पाहिजे हाताच्या स्नायूंना सुद्धा. हाताच्या स्नायूंमधली ताकद, पायाच्या स्नायूंमधली ताकद एकाच वेळेला तुमची वाढणार आहे. आता हे आपण हालचाल आपण श्वासाबरोबर करूया. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत हात वर आणि गुडघ्यातून खाली यायचं आहे. श्वास सोडत सोडत हात खाली, गुडघे सरळ. सावकाश करायचं आहे. श्वासाबरोबर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने श्वासाबरोबर हालचाल करा. सावकाश करायची आहे. तिथे काही सेकंद हालचाल झाल्यानंतर 5 सेकंद तरी थांबायचे, म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवेल तुम्हाला. अतिशय छान ताण येतो आणि आपले मांड्यांच्या तिथलं मसल्स जे आहेत ते चांगले टोन होतात. तिथलंही मेद कमी व्हायला, मांड्यांवरचा मेद कमी व्हायला सुद्धा मदत होते. एक छान ह्या सगळ्या आसनांमुळे किंवा योगिक प्रक्रियांमुळे आपल्या शरीराला एक छान आकार प्राप्त होतो. प्राणाचं वहन चांगलं झालं की आपली त्वचासुद्धा चांगली होते. चेहऱ्यावर पण आपल्या एक चांगलं तेज येतं. तर त्यासाठी प्राणाचं वहन, ह्या शक्तीचं, ऊर्जेचं वहन आपल्या सांध्यांमधनं चांगलं होणं महत्त्वाचं असतं. हे सांधे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ह्या सांध्या आहेत त्यामुळे आपण सगळी कामं करू शकतो. सांध्यांचं चलनवलन चांगलं असेल तर आपली सगळी कामं पण चांगली होतात. उत्साहसुद्धा वाढतो. चपळता ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांचा उत्साह खूप असतो बघा, कारण तिथे ऊर्जेचं वहन चांगलं होत असतं सगळ्या सांध्यांमधनं. आता ही हालचाल आपण थांबवायची आहे. ही हालचाल तुम्ही 15-20 वेळासुद्धा घरी करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला हाताची हालचाल करायची आहे. ती म्हणजे हात जे आहेत ते आपल्याला वरती, आता आपण समोरून नेले, आता आपल्याला बाजूनी वरती नेऊन करायचे. म्हणजे मग ती पण आपली खांद्यांची मूवमेंट इथे होणार आहे. तर खाली जाताना हात वर न्यायचे, श्वास घेत घेत आणि श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे, गुडघे सरळ करायचे. पुन्हा श्वास घेत घेत गुडघ्याचा काटकोन, हात वर आणि श्वास सोडत सोडत हात खाली. सावकाश करायचं आहे. जितकं सावकाश कराल तेवढे तुम्हाला चांगले. सावकाश कर थोडं. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत सोडत हात खाली. गुडघ्याचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं. गुडघ्याशी रिलेटेड खाली पायाचे सगळे स्नायूंमधली ताकद पटापट वाढवायला यांनी मदत होते. हाताचे सुद्धा स्नायू चांगले होतात तुमचे याच्यामध्ये, कारण हाताची मुवमेंट आपण इथे करतोय, त्यातही सगळे स्नायू हाताचे वापरले जात आहेत. शोल्डर जॉईंट याच्यामध्ये वापरला जातो आहे. शोल्डर जॉईंटवर आणि गुडघ्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. खांद्यावर आणि गुडघ्यावर लक्ष केंद्रित करा. सावकाश श्वास घेत घेत हात वर, गुडघ्यामधून वाकायचे. श्वास सोडत सोडत गुडघे सरळ, हात खाली. या पद्धतीने ही हालचाल थोडीशी चालू ठेवायची आहे. श्वासाबरोबर हालचाल केल्यामुळे आपल्याला दीर्घ श्वसनाचे पण फायदे ह्याच्यामध्ये मिळतात आणि एक रिदम आपल्याला मिळतो आणि कुठेही आपला स्नायू वगैरे आखडला जात नाही जर श्वासाची जोड आपल्या हालचालींना दिली तर.
आणि नियंत्रित अशा ह्या हालचाली सावकाश अशा होतात. हालचाल थांबवायची आहे. यामध्येच आपण अजून एक हालचाल करणार आहोत. आता आपल्याला कमरेतून हालचाल करायची. कमरेचा स्नायू कमरेचा सांधा पण आपल्याला इथे आता वापरायचा आहे. तर कमरेचा सांधा, गुडघे आणि खांद्याचे खांद्याचा सांधा हे तिन्ही इथे वापरले जाणार आहेत. म्हणजे आपला शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट आणि नी जॉईंट ह्या तिन्हीमध्ये आपल्याला तिन्हीचा वापर करून ही हालचाल आपण करणार आहोत. तर आपल्याला हात जो आहे तो वरती नेऊन दुसऱ्या बाजूला आपल्याला साईड बेंडिंग ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर सावकाश श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत हात वर न्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत स्कॉट पोझिशन करायची आहे आणि साईडला वाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा रिदम आपला चालू राहायला पाहिजे. आता पुन्हा श्वास सोडत सोडत हालचाल सोडायची आहे. श्वास घेत घेत दुसरा हात वर आणि श्वास सोडत सोडत खाली. या पद्धतीने हालचाल सुरू ठेवायची. श्वासाबरोबर श्वास घेत घेत वर या. आता पुन्हा श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाका. श्वास घेत घेत कमरेतून वर यायचं आहे आणि श्वास सोडत सोडत हात खाली. श्वास घेत घेत हात वर. थोडं हळू कर, तू फार फास्ट करते. श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा सावकाश सावकाश हालचाली करायच्या आहेत. श्वास तो बरोबर आता हा हात खाली येताना बरोबर पाठीच्या बाजूला ताण जाणवला पाहिजे. खाली घे हात, हात खाली घे. एकदम सावकाश कर. श्वास घेत घेत सावकाश हात वरती ने. सावकाश, अजून सावकाश. हात वरती कानाजवळ ताणून घे वरती ताणून. आता आपल्याला स्कॉट पोझिशन करायची. हात वरती ताणून घेतो तेव्हा स्कॉट पोझिशन करायची आहे. आणि त्यानंतर आता श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाकायचं आहे. सावकाश खाली वाकायचं आहे. जेव्हा सावकाश हालचाली कराल तेव्हा बरोबर त्या स्नायूंना ताण जाणवेल. आता श्वास घेत घेत सावकाश गुडघ्यातनं पण सरळ व्हायचे त्यावेळेला. आता सावकाश श्वास सावकाश 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 घे वरती हात वरती घे आणि एकदम सावकाश खाली आण. हात थोडा कानाच्या मागे ने हात. आता अतिशय सावकाश हात खाली आण. पाठीच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे. पाठीचे स्नायूसुद्धा ह्याच्यामध्ये मोकळे होतील. ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने हात वर नेत असताना श्वास घेत घेत गुडघ्यातून खाली यायचं आहे. गुडघ्यातून खाली ये त्याच वेळेला. हात वरती ताणून घ्यायचा आहे. कानाच्या मागे जाऊ देत. आता सावकाश श्वास सोडत सोडत कमरेतून वाकायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आणि कुठल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि गुडघा पण सरळ करायचा आहे. आता सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली. बरोबर. आता बघा ताणामध्ये फरक पडलाय की नाही. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत हात वर आणि कमरेतून खाली यायचं आहे. कमरेतून खाली यायचं आहे त्याच वेळेला. श्वास घेत घेत आणि आता वरती सगळं शरीर ताणून घेऊन साईड बेंडिंग करायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर श्वास सोडत सोडत वाकायचं आहे. श्वास घेत घेत सावकाश सरळ होताना गुडघ्यातून पण सरळ व्हायचं आहे. आणि आता सावकाश हात खाली आणायचा आहे श्वास सोडत सोडत. पाठीचे स्नायूसुद्धा बघा ह्याच्यामध्ये मोकळे झाले की नाही. मानेचे पाठीचे स्नायू पण याच्यामध्ये मोकळे होतात. अजून एकदा करा. श्वास घेत घेत सावकाश हात वरती नेत असतानाच गुडघ्यातून खाली जायचं आहे. हात वरती ताणून घ्यायचं आहे. दंड कानाला टेकलेला. कानाच्या मागे हात न्या थोडासा. आता वळा. सावकाश वळायचं आहे. कुठे कुठे ताण येतोय बघा. एका बाजूचं शरीर छानपैकी ताणलं जाईल.
सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. त्यावेळेला गुडघा पण सरळ करायचा आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हात मागच्या दिशेने थोडासा ताणून घेऊन मग खाली आणायचे. छान. सगळं पूर्ण तुमचं व्यवस्थित ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला आतल्या स्नायूंपर्यंत ताण जाणवतील आणि दीर्घकाळ तुमच्या शरीरावर ह्याचा इफेक्ट राहील. त्यामुळे हे अतिशय सावकाश लक्षपूर्वक करायचे. आता आपल्याला मृदुंगबंध मध्ये आपण पाय जे तिरके ठेवले होते ते सरळ करायचे आणि यामध्ये आपण पहिल्यांदा हाताची नमस्कार आपण करून आपण पुढे वाकणार आहोत. तर त्या अतिशय सावकाश न्यायचे. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश हात वरती न्या आणि जोडून घ्या. आज आपल्या बघा खांद्याची किती हालचाल झालेली आहे आणि खांद्याला कसं वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कळवल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला नक्की याचा काय काय उपयोग होतो आणि काय काय फायदे झालेले आहेत ते. आता पाठीचा कणा नीट लक्ष द्या. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. पाठीतून पोटातून वाकायचं नाही. हिप जॉईंट्समधनं आपल्याला खाली यायचं आहे. सगळं शरीर वरती ताणून घ्या. कोपरं पण वरती ताणून घ्या चांगली. आणि आता हिप जॉईंट्समधनं सावकाश पुढे यायचं आहे. पाठ सरळच ठेवायची आहे. सगळा हाताचे हात पुढे ताणून घ्यायचे आहेत. पूर्ण पाठ जमिनीला समांतर होईपर्यंत पुढे या. ज्यांना खुर्चीचा वगैरे भिंतीचा आधार घ्यायचा आहे त्यांनी हाताने भिंत किंवा खुर्ची समोर खुर्ची ठेवून ती खुर्ची पकडली तरी चालेल, पण पाठ जमिनीला समांतर राहिली पाहिजे. समोर बघायचं आहे. सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. कमरेपासूनचा हातापर्यंतचा भाग सगळा ताणून घ्या ताणून चांगला. आता सावकाश चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हा. वरती जायचं आहे. आधी फक्त आपण पुढे हालचाल करणार आहे. सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत हात बाजूने खाली आणायचे. मागच्या दिशेने थोडेसे हात ताणून घ्यायचेत. कोपरामध्ये हात सरळ ठेवायचेत आणि खाली आणायचेत. पूर्ण पाठीचा भाग मोकळा झाला पाहिजे. आता याच्यामध्येच आपण थोडी वेगळी हालचाल करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे. खांद्याच्या स्नायूंवर, पाठीच्या स्नायूंवर त्यावेळेला लक्ष केंद्रित करायचं आहे. दंड पूर्ण कानाला टेकलेले. कोपरं हाताची वरती ताणून घेतलेली आहेत. कोपरामध्ये हात सरळ. पायापासून डोक्यापर्यंतचा भाग सगळा वरती ताणलेला आहे. तो ताण बरोबर जाणवतो. त्या ताणलेल्या स्थितीमध्येच पाठ सरळ ठेवून आपल्याला पुढे वाकायचं आहे. सावकाश पुढच्या दिशेने वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवून हिप जॉईंट्समधनं पुढे या. कुठे कुठे ताण येतोय बघा. मागच्या बाजूला गुडघ्याला छानपैकी ताण जाणवेल. पाठ अजून खाली आहे थोडंसं. पाठ जमिनीला समांतर. पाठ जमिनीला काटकोन दिसला पाहिजे जमिनीपासून काढला तर. आता आपल्याला डावीकडे ह्याच्यामध्ये वळायचं आहे. सावकाश डावीकडे वळा. संथ श्वसन. आपण श्वास सोडत सोडत खाली आलो होतो त्यानंतर संथ श्वसन. अजून थोडं खाली आहे. हां दंड कानाला टेकलेला ठेव. हात वरती घे थोडासा. बरोबर. आता सावकाश समोर यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूला वळायचं आहे. एक वेगळ्या छान ताण तुम्हाला जाणवेल. तुमचे स्नायूंमधलं ताकदसुद्धा वाढायला मदत होणार आहे. थोडा हात वरती घे. वळ जास्तीत जास्त. आता पुन्हा सरळ व्हायचं आहे. संथ श्वसन. आता चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि हात कानाच्या थोडेसे मागे नेऊन कोपरामध्ये हात सरळ ठेवून पूर्ण श्वास सोडत सोडत हात खाली आणा. शोल्डरचे स्नायू आणि पाठीचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करा. छान. आता आपल्याला
मागे वळायचं. ह्याच्यामध्ये ज्यांना काही चक्कर वगैरे येते, वर्टिगोचा त्रास आहे, लो बी पी वगैरे असेल, त्यांनी मागे वळू नका. तर आपली आपली काळजी घ्या. आपल्याला जे लिमिटेशन्स आहेत ते सगळे पाळून ह्या हालचाली करा, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे लिमिटेशन्स आहेत. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत. हात वरती ताणून घ्यायचे आहेत आणि पूर्ण श्वास सोडत सोडत कमरेतून आपल्याला मागे जायचे. मान पण मागे टाकायची आहे. मान मागे टाकत असताना दात एकमेकांवर टेकलेले ठेवायचे आहेत. पायापासनं कमरेपर्यंतचा भाग स्थिर राहील. पोटाला बऱ्यापैकी ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. पोटावरची चरबी पण कमी व्हायला मदत होणार आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे. हे थोडे आपण वेगळे प्रकारच केलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर सांध्यांचा, स्नायूंचा वापर याच्यामध्ये झालेला आहे. हे सगळे सांध्यांना जोडलेलेच असतात स्नायू, त्यामुळे फक्त सांध्यांवरच काम होतं असं नाही, तर स्नायूंवर सुद्धा खूप चांगलं काम याच्यामध्ये होतं. खरं तर हा जॉईंट्स आणि मसल्स असा दोन्हीचा मिळून हा प्रोग्रॅम आहे. आता सावकाश पाय जवळ आणायचे, खाली बसायचे. शवासन आपण करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आपण शवासन केलेलं आहे. शवासनामध्ये आपल्याला झोप लागू द्यायची नाही आहे. आपण आज बऱ्याच वेगवेगळ्या हालचाली केलेल्या आहेत, तर त्या वेगवेगळ्या हालचालींमुळे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील. पायापासनं डोक्यापर्यंत जे जे स्नायू आपल्याला ताण आलेले आहेत त्या स्नायूंवर मनाने जाऊन ते ताण कमी करायचे. सगळे स्नायू ढिले सोडा, म्हणजे मग आपलं शरीर लवकर शिथिल होतं. पूर्ण लक्ष श्वासावर, आपल्या नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे आपल्याला हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. श्वास घेताना आपल्याला गार हवेच्या स्पर्शाची जाणीव होईल आणि श्वास सोडताना गरम हवेचा स्पर्श जाणवेल. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. अतिशय सूक्ष्म, पूर्ण एकाग्रतेने तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला ते बरोबर जाणवेल. अतिशय सूक्ष्मतेने, एकाग्रतेने त्याकडे बघायचा प्रयत्न करा. श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय, ते साक्षीभावाने पाहण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने तुम्ही श्वासाकडे बघायला लागलात की श्वासाची गती आपोआपच संथ होते. शरीरामध्ये जे असंतुलन आहे ते संतुलित व्हायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये थोडं जरी असंतुलन झालं तरी लगेचच त्याचा परिणाम श्वासावर होतो आणि श्वासाची गती बिघडते. पण आपल्याला जर श्वासाची गती व्यवस्थित ठेवायची असेल, व्यवस्थित आपण ठेवली तर आपोआपच शरीरामधलं असंतुलन कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपलं सगळं श्वास हे संतुलित अवस्थेत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पण संतुलन असतं बघा. पूर्ण लक्ष श्वासावर, श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळणं, दोन्ही हात शरीराजवळ आणा, मान सरळ करा. व्यवस्थित आपल्याला एका कुशीवर वळायचं आहे आणि मग त्यानंतर सावकाश आपल्याला वळून उठून बसायचं आहे. आता आपण बटरफ्लाय करणार आहोत.
याच्यामध्ये. याला भद्रासन असं म्हटलं जातं. तर आपल्याला दोन्ही पाय नमस्कार स्थितीमध्ये पुढे पायाचे तळवे एकमेकांना जोडायचे आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन हे भद्रासन केलं तरी चालणार आहे. तर पाठीचा कणा मात्र सरळ, सगळं शरीर पेल्विस पुढे ढकला आणि पाठ एकदम सरळ ठेवा. छाती थोडीशी पुढे ढकला, पेल्विस थोडंसं पुढे ढकला, म्हणजे मग पाठ एकदम सरळ राहील आणि एक वेगळा ताण आणि कमरेपासूनचा सगळा भाग वरच्या दिशेने ताणून घेतलेला ठेवा. ताणावरच्या दिशेने चांगला व्यवस्थित. आणि गुडघे जे आहेत ते खालच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करा. जमिनीच्या दिशेने गुडघे दाबायचे. याच्यामध्ये आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. हे पेल्विक रिजन जे असतं त्या पेल्विक रिजनसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आपल्या युट्रससाठी याचा चांगला उपयोग होतो. आणि मांड्याचे जे आतले स्नायू आहेत ते स्टिफ झालेले असतात, तर ते मोकळे व्हायला सुद्धा ह्यांनी मदत होणार आहे. ह्याच्यामधली मूवमेंट आपली सांध्यांची हालचाल जी आहे, कमरेच्या सांध्याची हालचाल, ती चांगली होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तर दोन्ही गुडघे वरती उचलायचे आणि सावकाश पुन्हा खाली दाबायचे. वरती जास्तीत जास्त उचलायचा प्रयत्न करा आणि खाली जास्तीत जास्त जमिनीकडे दाबा जास्तीत जास्त. इथे ताण जाणवेल तुम्हाला बऱ्यापैकी. पुन्हा वरती उचलायचे आणि सावकाश पुन्हा खाली दाबायचे. ही मूवमेंट आपली चालू ठेवायची आहे. याच्यामध्ये श्वासाचं कुठलंही नियंत्रण नाही आहे. खूप छान वाटतं याच्यामध्ये. आणि आपला पूर्ण पेल्विसचा भाग जो आहे किंवा तो सांधा जो आहे तो मोकळा व्हायला आणि तिथले स्नायू पण मोकळे व्हायला मदत होते. पूर्ण लक्ष श्वासावर आणि आपल्याला कुठे कुठे ताण येतोय त्याकडे. ही हालचाल चालू ठेवायची आहे. जास्तीत जास्त गुडघे खाली दाबायचा प्रयत्न करा, तेव्हाच ते स्नायू व्यवस्थित ताणले जातील. तुम्ही हाताने गुडघे खाली दाबलेत तरी चालेल, म्हणजे मग चांगले दाब मिळेल त्याला. पुन्हा वर आणायचे आणि खाली दाबायचे. दाबा जास्तीत जास्त खालच्या दिशेने. ही हालचाल ज्यांना काही त्रास होत असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन भिंतीला टेकून केली तरीसुद्धा ही हालचाल चांगली करता येईल तुम्हाला. यामध्येच आपण आता अजून एक प्रकार करणार आहोत. तर आता एक डावा पाय आपल्याला तसाच दुमडलेला ठेवायचा आहे आणि उजवा पाय मात्र गुडघ्यातून सरळ करायचा आहे. ही बटरफ्लायची जी हालचाल आहे ती रोज केली तर ज्यांना गुडघ्याचा त्रास नाही त्यांना पुढे जाऊन गुडघ्याचा त्रास होण्याचे चान्सेस कमी होतात. तर गुडघ्यासाठी सुद्धा या हालचालीचा उपयोग होणार आहे. आता आपल्याला एक पाय आपण सरळ केलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून आपल्याला शरीराजवळ घ्यायचा आहे आणि त्यावेळेला आपण गुडघ्याच्या खाली पकडायचे. गुडघ्याच्या खाली हाताला पकडा. आता आपली पाठ सरळ ठेवायची. पोट त्या गुडघ्याला पोट गुडघ्यावर येईल तुमचं. छातीचा भाग हा गुडघ्यावर रेलून घ्यायचा. त्यावेळेला आपल्याला खाली वाकताना मान नाही खाली आणायची, मान सरळच ठेवायची. मान आणि पाठ सरळ ठेवायची आपल्याला. मान आणि पाठ सरळ ठेवा आणि खाली आपल्याला वाकताना मान सरळ ठेवूनच किंवा मान मागे करून मग खाली वाका, म्हणजे मग मान आपली खाली पडणार नाही. मान मागे वाकलेली ठेवा आणि हिप जॉईंट्समधनं हळूहळू आपल्याला गुडघा सरळ करत करत पुढे यायचं आहे. हाताने गुडघा तसाच पकडलेला ठेवायचा आहे. हळूहळू आपण पुढे पुढे वाकले जाऊ आणि त्यावेळेला पाठीचा भाग हा सरळच राहील आणि हिप जॉईंट्समधनं आपल्याला हळूहळू पुढे यायचं आहे आणि गुडघा सरळ करायचा आहे. आता पुन्हा सावकाश आपल्याला गुडघा परत दुमडून घ्यायचा आहे. हात आपल्या गुडघ्याच्या मध्ये असणार आहे, त्याच्यामुळे गुडघ्याला कुठलाही त्रास होणार नाही तुम्हाला. पुन्हा सावकाश सरळ व्हायचं आहे.
हिप जॉईंट्समधनं खाली यायचं आहे. मान मागे करा म्हणजे मग पाठ सरळ राहील. पोटातून खाली वाकायचं नाही आहे. हिप जॉईंट्समधनं आपल्याला खाली यायचं आहे. ह्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटी लवकर वाढायला मदत होते आपल्याला. पुन्हा सावकाश पाय सरळ पाय जवळ घ्यायचा आहे. आपण 5 वेळेला ही हालचाल करणार आहोत. आता ही तिसऱ्यांदा आपण करतोय. सावकाश आपल्याला आता श्वासाबरोबर करा. श्वास सोडत सोडत आता खाली जा आणि आता श्वास घेत घेत गुडघा जवळ आणा. आपलं शरीर हे गुडघ्याला टेकवूनच ठेवून खाली येण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जा. आणि पूर्ण आता श्वास घेत घेत वर या. सावकाश पुन्हा श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. बऱ्यापैकी आपली फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आपल्याला जाणवेल. सावकाश पुन्हा आता पाय जवळ आणा. हात मोकळा करा आणि तो पाय बटरफ्लाय पोझिशनमध्ये आणा आणि दुसरा पाय सरळ करा. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. खाली जाताना पूर्ण आपलं शरीर जे आहे ते गुडघ्याला टेकलेलं ठेवूनच खाली जायचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. मान मागे थोडीशी टाका म्हणजे मग पाठ सरळ राहील. आणि हिप जॉईंट्समधनं सावकाश आधी चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि आता श्वास सोडत सोडत सावकाश खाली या. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मग आपल्याला वर यायचं आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटी वाढलेली जाणवेल तुम्हाला. पोटावर दाब आल्यामुळे पचनसंस्थेला सुद्धा याचा परिणाम होणार आहे. गुडघेदुखीला याचा चांगला परिणाम होणार आहे. सावकाश पुन्हा श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत खाली जा. खाली गेल्यानंतर मग हात काढून घे. तोपर्यंत हात ठेव. सावकाश श्वास घेत घेत वर या. पुन्हा एकदा करायचं आहे. 5 वेळेला आपण करतोय. श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे आणि श्वास घेत घेत वर या. सावकाश आता दोन्ही पाय जे आहेत ते सरळ करून घ्यायचे. दोन्ही पाय सरळ करून घ्या. थोडंसं मागे सरळ. पाय दिसत नाही आहेत तुझे. हां, आता पाऊल पुढे ताणून घ्यायचं. पावलं पुढे ताणून घ्यायची आणि स्वतःकडे खेचायची आहेत. म्हणजे मग पावलं मोकळी होतील. कारण पावलाच्या तिथे थोडासा स्टिफनेस समजा आल्यासारखा झाला असेल तर तो काढून टाकायचा आहे आपल्याला. आता आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. तर एक एक पाय मागे घेऊन वज्रासनामध्ये या. वज्रासनामध्ये अंगठे एकमेकांना जुळलेले येतील आणि टाचा बाजूला येतील. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याखाली उशी घ्या. गुडघ्याच्या मध्ये पण उशी घेतली तरी चालेल. आणि ज्यांना वज्रासनामध्ये बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून हे करू शकता तुम्ही. त्यावेळेला खुर्चीतून आपल्याला खुर्चीचे बाजूला जे हँडल्स असतात त्याच्यावर हात ठेवून उभं राहायचं आणि पुन्हा खाली बसायचं. ह्या पद्धतीने तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वज्रासन घालायचं नाही आहे. आणि ज्यांना वज्रासन घालायला जमतं आहे त्यांनी या पद्धतीने वज्रासन घालायचं आहे.
मागचे जे पाय आहेत ते अंगठे एकमेकांना जोडलेले आहेत आणि टाचा बाजूला आहेत आणि त्याच्यावर आपली बैठक ठेवलेली आहे. या पद्धतीने आपण वज्रासनामध्ये बसायचं आहे. साईडने असं दाखवलं तरी चालेल एका बाजूने, म्हणजे मग पाय दिसतील तुझे. आता आपल्याला तुम्हाला दिसत असतील अंगठे एकमेकांना जोडलेले आहेत असे आणि टाचा ज्या आहेत त्या बाजूला आहेत आणि त्याच्यावर बैठक ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हात कमरेवर ठेवायचे आहेत, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि यामध्ये फक्त उभं राहायचं आहे गुडघ्यावर आणि पुन्हा खाली बसायचं आहे. आता ज्यांना गुडघ्याच्या मध्ये उशी घेऊन करायचं असेल ते गुडघ्याच्या मध्ये उशी घेऊन सुद्धा करू शकतात. सावकाश खाली बसायचे. आता श्वास घेत घेत आपल्याला गुडघ्यातून उभं राहायचं आहे. सगळं शरीर गुडघ्याच्या तिथे 90 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. मांड्यांच्या स्नायूंमधली ज्यांची ताकद कमी आहे तर त्यांना मांड्यांच्या स्नायूंमधली ताकद यांनी पटापट वाढते. एवढी हालचाल तुम्ही 15-20 वेळा केली रोज आणि 20-20चे 2-2 सेट केले तरीसुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ हे 20-20 काउंट असे जर केले तर याच्यामुळे तुमच्या मांड्यांमधली ताकद वाढायला मदत होते आणि मांडीवरचा जो मेद आहे म्हणजे चरबी आहे ती कमी व्हायला सुद्धा यांनी मदत होणार आहे. गुडघ्याचं आरोग्य सुधारायला मदत होते. पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते लोकांनी खुर्चीत बसून करायचे आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही आहे तर पुढे जाऊन त्यांना गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. जर खाली जमिनीवर गुडघ्याच्या मध्ये आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं बेडशीटची घडी किंवा उशी असं ठेवून केलं तर मग गुडघे खाली जमिनीला टोचत नाहीत. नाहीतर मग ते टोचल्यासारखं होतं, ते होणार नाही तुम्हाला. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेत घेत हे करायचं आहे. अतिशय चांगला उपयोग ह्याचा, करायला अतिशय सोपं आहे पण अतिशय परिणामकारक असं हे आहे. वज्रासनातून आपण हे करतो आहे आणि रोज जेवल्यानंतर 10 मिनटं जर वज्रासनामध्ये तुम्ही बसलात तर तुमचं पचनसुद्धा चांगलं होतं. आणि रोज वज्रासनामध्ये ज्यांना बसता येतं आहे त्यांनी रोज 10 ते 15 मिनटं तरी वज्रासनामध्ये बसावं, म्हणजे मग त्यांना पुढे गुडघ्याचा त्रास होणार नाही. गुडघ्याची मूवमेंट जी आहे ती व्यवस्थित राहील. स्थिती थांबवायची. आता आपल्याला हे थांबवायचं आहे आणि आता हात खाली आणायचे आणि पाय पुढे घ्यायचे आणि पाठीवर आपल्याला झोपायचे. आता पाठीवर झोपून आपल्याला कमरेवरचे ताण आधी सगळे काढून टाकायचे. कारण कमरेवर आपल्या बऱ्यापैकी ताण समजा आले असतील कुठल्या कारणाने तर ते ताण आपण काढून टाकायचे. कंबर मोकळी झाली की आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्या पायाचं आरोग्य हे आपल्या स्पाईनवर अवलंबून असतं. स्पाईनचं आरोग्य हे आपल्या पायावर अवलंबून असतं. तर ह्या दोन्हीची काळजी आपण घ्यायची आहे. आता आपल्याला एक उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाच्या पलीकडे उभा करून घ्यायचा आहे. हात जे आहेत ते गोलाकार फिरवत वर न्यायचे आणि त्याची घडी घालायची आहे. हाताची कोपरं जी आहेत ती जमिनीवर टेकलेली ठेवा. बरोबर तुम्हाला कमरेपासून त्या कोपरांपर्यंत साईडनी ताण जाणवेल त्याकडे सुद्धा लक्ष द्या. याच्यामध्ये आपली चेस्टचे मसलसुद्धा ओपन व्हायला मदत होते आणि त्या स्नायूंवर सुद्धा याच्यामध्ये काम होतं. नुसते हात तुम्ही असे ठेवले तरीसुद्धा. त्याला स्वस्तिक बंध असं म्हणतात. आपली कोपरं जमिनीला टेकलेली आहेत, त्याच्यावर डोकं ठेवायचं नाही आहे. आता आपल्याला जो पाय आपला उभा आहे त्या पायाचा गुडघा जो आहे तो विरुद्ध बाजूला, म्हणजे आपण विरुद्ध बाजूला पाय ठेवलेला आहे त्याच बाजूला आपल्याला गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे आणि मान विरुद्ध बाजूला वळवायची आहे. मान विरुद्ध बाजूला वळवा आणि दोन्ही खांदे जे आहेत ते जमिनीवर घट्ट दाबा. ह्याच्यामध्ये आपली खालचा पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करा. कमरेवरचे ताण
सायटिकासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि कंबरदुखी ज्यांना कंबर दुखती आहे त्यांना खूप छान वाटतं ह्याच्यामध्ये. सायटिकाचा ज्यांना त्रास आहे त्यांनाही छान वाटतं. आणि आपली स्पाईन जी आहे ती थोडीशी आपली बघा ट्विस्ट झालेली आहे इथे, त्यामुळे मणक्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. मांड्यांवर पण एक विशिष्ट प्रकारचा ताण तुम्हाला जाणवेल. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे आणायचा प्रयत्न करायचा आहे, तरच तो ताण तुम्हाला जाणवेल. अजून गुडघा जमिनीकडे आणायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त जमिनीवर आणायचा प्रयत्न करा. असा तो विरुद्ध ताण जिथे जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. मानेला सुद्धा पीळ बसलेला आहे इथे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. कुठे कुठे ताण येतोय, पीळ बसतोय, त्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचं आहे. छान वाटतं या स्थितीमध्ये. गुडघा जमिनीकडे जास्तीत जास्त अजून आणायचा प्रयत्न करायचा आहे, जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघा जमिनीकडे येत असेल तर बघा, सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण करणार आहोत. तो पाय आपल्या दुसरा पाय विरुद्ध बाजूने करायचे आहे. पाय गुडघ्याच्या पलीकडे ठेवून घ्या आणि ज्या बाजूला तो पाय ठेवलेला आहे त्याच बाजूला तो गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. मान विरुद्ध बाजूला. स्पाईनला पण पीळ बसतोय, मणक्यांना पण पीळ बसतोय, त्याकडे लक्ष द्या. कमरेच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा. मांड्यांचे स्नायू, गळ्याचे स्नायू. मान वळवायची आहे विरुद्ध बाजूला, जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. आणि दोन्ही खांदे, कुठलाही खांदा वरती उचलता कामा नये. दोन्ही खांदे जमिनीवर घट्ट दाबून ठेवलेले. बरोबर तो पीळ तुम्हाला जाणवेल. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे. सावकाश मान सरळ करायची आहे, सावकाश पाय सरळ करायचे आहे. पाय खालच्या दिशेने आणि हात वरच्या दिशेने जास्तीत जास्त ताणून घ्यायचे आहेत. या ताणून शरीरावरचे सगळे ताण काढून टाकायचे आहेत. ताणा जास्तीत जास्त आणि ढिले सोडा. पुन्हा ताणून घ्या आणि ढिलं सोडा. पुन्हा जास्तीत जास्त ताणून घ्यायचं आहे आणि सगळं शरीर ढिलं सोडायचं. सावकाश आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचं आहे. शरीरावरचे सगळे ताण आपण काढून टाकलेले आहेत. आता आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी उशी घ्यायची, ती लावायची ह्याला भिंतीला आणि त्यावर बसायचे. हात समोर ठेवून पूर्ण कंबर ही भिंतीला टेकवून घ्यायची. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये आपण बघितलं होतं, आपण काल डाव्या नाकपुडीने श्वास घेतला होता. आज आपण उजव्या नाकपुडीने श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. त्याआधी आपण 2 वेळेला नुसतं दीर्घ श्वसन जे आपण शिकलो होतो दोन्ही नाकपुड्यांनी, ते 2 वेळेला डावीकडून आणि मग त्यानंतर 5 वेळेला उजवीकडून आपण करणार आहोत. तर उजव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणवमुद्रा आणि डाव्या हाताची ज्ञानमुद्रा. उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधून घ्यायची. काल प्रणवमुद्रा बांधायला शिकवली होती. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ बघा, यूट्यूबला आहे. आता आपल्या अंगठ्यांनी उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला फक्त श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. तर डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा आणि दीर्घ श्वास जसा शिकवलेला आहे तसं उदरातून, छातीतून आणि कॉलरबोनच्या तिथून पूर्ण श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडा.
सलग श्वास भरून घ्या आणि सलग एकाच गतीने श्वास सोडा. असं डाव्या नाकपुडीने 2 वेळेला करायचं आहे. आणि त्यानंतर डावी नाकपुडी करंगळी आणि अनामिकेच्या साह्याने बंद करायची. उजवी नाकपुडी उघडायची आहे आणि उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे. आणि दीर्घ श्वास उजव्या नाकपुडीने भरून घ्यायचा आहे. पूर्ण श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश सलग दीर्घ श्वास सोडा. मान खाली पडू देऊ नका. डोळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडू नका. डोळे बंदच ठेवा. पुन्हा सावकाश सलग श्वास घ्यायचा आहे उजव्या नाकपुडीने आणि सावकाश सोडायचा आहे. 5 वेळेला आपल्याला करायचं आहे. ही सूर्य नाडी आहे. ह्याच्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान वाढवण्याचं काम करते. आणि डावी नाकपुडी ही चंद्र नाडी आहे. ती शरीराचं तापमान कमी करण्याचं काम करते. त्यामुळे आपलं थोडा वेळ डाव्या नाकपुडीने आणि थोडा वेळ उजव्या नाकपुडी आपली चालू असते दिवसभरामध्ये. अल्टरनेट नोस्ट्रिल्स आपल्या चालू असतात. सावकाश श्वास घ्या आणि अतिशय सावकाश सोडा. ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्राणाचं वहन व्यवस्थित होणार आहे या ब्रीदिंग एक्सरसाइजमुळे. आणि आपल्या सांध्यांमध्ये ही ऊर्जा असते आणि तिथे वात असतो म्हणजे वायू असतो. तर या वायूचं वहन व्यवस्थित होण्यासाठी या श्वसन क्रियांचा चांगला उपयोग होतो. श्वसनाचे प्रकार खूप त्यामुळे महत्त्वाचे आहेत. आणि महत्त्वाचे असे श्वसनाचे प्रकार आपण या शिबिरामध्ये घेतलेले आहेत. स्टेप बाय स्टेप आपण ते प्रकार शिकतो आहोत आणि करतो आहोत. सांगितलेल्या पद्धतीनेच ते करायचे. 5 वेळेला आता आपलं करून झालं असेल तर हात खाली आणायचा. आवर्तन पूर्ण करायचं आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आता आपण उजव्या नाकपुडीने करून बघितलं, डाव्या नाकपुडीने करून बघितलं. तर ह्याच्यामध्येच आपण थोडंसं व्हेरिएशन करणार आहोत. अनुलोम विलोम इथे करायचं नाही आहे आपल्याला. तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची. मग उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. माझ्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे व्यवस्थित करायचे. तर उजव्या हाताची प्रणव मुद्रा पुन्हा बांधून घ्यायची आहे. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंदच आहेत. अंगठ्याने पहिल्यांदा उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. सावकाश सलग डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरून घ्या. भरपूर श्वास भरून घ्या आणि सलग सावकाश डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरून घ्या आणि सावकाश उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करा. आता डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या आणि उजव्या नाकपुडीनेच सावकाश श्वास सोडा. उजवी नाकपुडी बंद करून आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. डोळे बंद ठेवा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आवर्तन उजव्या नाकपुडीने आपण पूर्ण केलं आहे. डाव्या नाकपुडीने सुरू केलं तर उजव्या नाकपुडीने ते पूर्ण केलेलं आहे. सावकाश दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेलेच आहेत. डोळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडायचे नाही आहेत. श्वसनाचा अभ्यास केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला जाणवते. त्याकडे लक्ष द्या. मन अतिशय शांत झालेलं आहे.
मनातले विचार खूपच कमी झालेले आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वासाकडे साक्षीभावाने पाहायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वसन ध्यान रोज प्राणायाम झाल्यानंतर थोडा वेळ करायचं. कधीही प्राणायाम झाल्यानंतर एकदम डोळे उघडायचे नाही. प्राणायाम झाल्यानंतर त्या प्राणायामाचा इफेक्ट आपल्या शरीरावर, मनावर असतो. जोपर्यंत तो इफेक्ट आहे तोपर्यंत डोळे बंद ठेवून त्याचा अनुभव घ्यायचा. मन शांत झालेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा. श्वासाची गती संथ झालेली आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग प्राणायामाचा अभ्यास आपण थांबवायचा असतो. एकदम प्राणायामाचा अभ्यास केला झाला आणि लगेच डोळे उघडले असं कधीही करायचं नाही. तर त्याचं थोडा तो इफेक्ट आहे त्याचा अनुभव घ्यायचा. आणि म्हणून प्राणायामानंतर ध्यानाचा अभ्यास आपोआप चांगला होतो आपला. म्हणून ध्यानाच्या आधी जर आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास केला तर ध्यान अधिक चांगलं होतं. प्रार्थना आपण म्हणणार आहोत. डोळे मिटलेलेच ठेवा. मी सांगितल्याशिवाय प्राणायामाच्या अभ्यासामध्ये डोळे उघडू नका. आणि रोजची ही इन्स्ट्रक्शन आहे की एकदा प्राणायामाच्या वेळेला डोळे बंद केले की ते प्रार्थना झाल्यानंतर माझ्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणेच ते उघडायचे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करा. मन खूपच शांत झालेलं आहे. सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्यायचे आहेत. सावकाश प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. त्याच्या हातामध्येच डोळ्यांची उघडझाप करा आणि आपले हाताची पायाच्या हालचाली करून घ्या सांध्यांच्या. बराच वेळ आपण ह्या स्थितीमध्ये होतो. सगळं शरीर मोकळं करून घ्यायचं आहे. सांध्यांच्या हालचाली करून शरीराला जागृतीची जाणीव द्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपला कामाला लागायचं आहे. आजचा दिवस तुमचा छान जाणार आहे आणि असाच योगाभ्यास तुम्ही आयुष्यभर चालू ठेवा आणि आमच्याशी जोडलेले राहा. आपल्याला आजचा योगाभ्यास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. उद्या आपण परत भेटूया.